विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी विषय मराठी। आज आपण व्याकरण या घटकाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। बघा, पाठ्यपुस्तकातील भाग क्रमांक 5 या अंतर्गत व्याकरण हे सदर या ठिकाणी दिलं गेलेलं आहे। यामध्ये एकूण व्याकरणाचे 5 घटक या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहेत। त्यामध्ये शब्दशक्ती, दुसरा काव्यगुण, तिसरा वाक्यसंश्लेषण, चौथा काळ, पाचवा शब्दभेद, असे 5 घटक या ठिकाणी आपल्याला व्याकरणाचे अभ्यासायचे आहेत। त्यामधील पहिला घटक शब्दशक्ती। बघा, शब्दशक्ती हा पहिला घटक या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, माणसांचे परस्परातील व्यवहार भाषेच्या माध्यमातून चालतात। भाषेच्या माध्यमातूनच साहित्याची निर्मिती होते। दोन्ही ठिकाणची भाषा परिणामकारक व वैशिष्ट्यपूर्ण असते। जसा चित्रकार अनुभव रंगामधून, गायकाच्या अनुभव सुरामतून, तसा लेखकाचा अनुभव शब्दांमधून व्यक्त होतो। संदेश, भावना, विचार यांची देवाणघेवाण होण्यासाठी व त्याची प्रभावी अभिव्यक्ती होण्यासाठी योग्य सूचक आणि पोषक शब्दांची योजना करावी लागते। अनेक शब्दांमधून योग्य शब्दांची निवड करण्याची क्षमता माणसात असायला हवी। तिचा अचूक वापर करण्याची कौशल्ये त्याला ज्ञात असायला हवीत। यासाठी शब्दशक्तींची ओळख आपण आज करून घेणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खालील वाक्यांचे काळजीपूर्वक वाचन करून त्यांचे निरीक्षण करा। पहिलं वाक्य आहे, मी आज मोठा दगड पाहिला। दुसरं वाक्य, त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ। तिसरं वाक्य, माझ्या मना बन दगड। बघा, अशी 3 वाक्य या ठिकाणी दिलेली आहेत। या 3 वाक्यांमध्ये म्हणजे बघा, प्रस्तुत वाक्यांच्या निरीक्षणानंतर असे लक्षात येईल की प्रत्येक वाक्यात दगड हा शब्द आहे। प्रत्येक वाक्यातील दगड शब्दाचा अर्थ दगड हाच असला तरी या शब्दात मूळ अर्थाव्यतिरिक्त वेगळा असा अर्थ संदर्भाने प्रकट करण्याचे विशिष्ट प्रकारचे सामर्थ्य आहे। शब्दाच्या या सामर्थ्याला शब्दशक्ती म्हणतात। शब्दांच्या अंगी एकूण 3 प्रकारच्या शब्दशक्ती असतात। तर शब्दशक्तीची व्याख्या पुन्हा एकदा ऐका। शब्दात मूळ अर्थाव्यतिरिक्त वेगळा असा अर्थ संदर्भाने प्रकट करण्याचे विशिष्ट प्रकारचे सामर्थ्य आहे। शब्दांच्या या सामर्थ्याला शब्दशक्ती म्हणतात। शब्दशक्ती या 3 आहेत। 3 प्रकारच्या शब्दशक्ती आहेत। त्यामध्ये पहिली शब्दशक्ती आहे ती अभिधा, दुसरी आहे लक्षणा आणि तिसरी शब्दशक्ती आहे ती व्यंजना। अशा 3 प्रकारच्या 3 शब्दशक्ती या ठिकाणी आपल्याला अभ्यासावयाच्या आहेत। तर त्यातील पहिली शब्दशक्ती अभिधा। बघा काय आहे ती। वरील तिन्ही उदाहरणांतून आपल्याला असे लक्षात येते की पहिल्या वाक्यातील दगड शब्द उच्चारल्यानंतर त्याचा शब्दशः अर्थ कळतो। पहिल्या वाक्यात दगड
म्हणजे ठराविक आकाराची एक जड वस्तू. हा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची ही जी शक्ती आहे तिला अभिधा शक्ती असे म्हणतात. ही अभिधा शक्तीची संज्ञा झाली. आता अभिधा शक्तीचे वैशिष्ट्य काय आहे? ही शब्दाची पहिली शक्ती आहे. म्हणजे अभिधा ही शब्दाची पहिली शक्ती आहे. दुसरं वैशिष्ट्य अभिधेचं, वाचल्याबरोबर शब्दशः अर्थ कळतो. ही अभिधा शब्दशक्तीचं दुसरं वैशिष्ट्य. आता अभिधा शब्दशक्तीचं तिसरं वैशिष्ट्य, तो अर्थ शब्दकोशातही असतो. चौथं वैशिष्ट्य, अभिधा शक्तीच्या साह्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला वाच्यार्थ म्हणतात. बघा, अभिधा शक्तीच्या साह्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला वाच्यार्थ असे म्हणतात. तर अभिधाची आपण उदाहरण बघू. पहिलं उदाहरण, राम एक राजा होता. दुसरं, तलावात भरपूर पाणी आहे. ही वाट डोंगराची आहे. बांगड्या रंगीत असतात. मावळतीचा सूर्य सुंदर दिसतो. बघा, या उदाहरणांमध्ये आपणाला राम एक राजा होता या उदाहरणामध्ये आपणाला या ठिकाणी एकच अर्थ त्या वाक्यातून वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतो किंवा बोध आपल्याला होतो. म्हणून या सर्व उदाहरणांमध्ये अभिधा ही शब्दशक्ती आलेली आपणाला दिसून येते. आता शब्दशक्तीचा दुसरा प्रकार, पुढचा क्रमांक 2, लक्षणा. दुसऱ्या वाक्यातील काळ्या दगडावरची रेघ या शब्दसमूह दगडावर काढलेली रेघ या वाच्यार्थाबरोबरच त्याचे बोलणे कधीही नष्ट न होणारे किंवा कायमस्वरूपी टिकणारे असा दुसरा अर्थ सूचित करतो. म्हणजे शब्दशः अर्थ न घेता त्याच्याशी सुसंगत असलेला असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो. दुसरा अर्थ सूचित करण्याच्या शब्दाच्या या शक्तीला लक्षणा असे म्हणतात. तर बघा, त्या वाक्यातील जो दिलेला शब्द आहे त्याचा शब्दशः अर्थ न घेता त्याच्यातून किंवा त्याच्याशी सुसंगत असलेला त्याचा दुसरा अर्थ घ्यावा लागतो. तो दुसरा अर्थ सूचित करण्याच्या शब्दाच्या त्या शक्तीला लक्षणा असं म्हटलं जातं. आता लक्षणा या शब्दशक्तीची वैशिष्ट्ये बघू आपण. पहिलं वैशिष्ट्य आहे दुसरा अर्थ सूचित होतो. म्हणजे शब्दाचा काय होतो? दुसरा अर्थ सूचित होतो. वाच्यार्थ इथं अपेक्षित नाही, तर दुसरा अर्थ या ठिकाणी हा अभिप्रेत आहे. तर दुसरं वैशिष्ट्य बघा लक्षणाचं, बहुतेक वेळी मूळ अर्थाला बाधा येते. मूळ अर्थ म्हणजे वाच्यार्थाला इथं काय होते? बाधा येते लक्षणा या शब्दशक्तीमध्ये. तिसरं वैशिष्ट्य, मूळ अर्थ उपयोगी पडत नाही. जो मूळ अर्थ आहे तो इथं उपयोगी पडत नाही. संदर्भाने जुळलेला दुसरा अर्थ घ्यावा लागतो. लक्षणाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय? त्या वाक्यात किंवा त्या शब्दामध्ये संदर्भाने जुळलेला दुसरा अर्थ घ्यावा लागतो. हे लक्षणाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि शेवटचं चौथं वैशिष्ट्य लक्षणाचं,
लक्षणा शक्तीच्या साह्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला लक्षार्थ म्हणतात. म्हणजे लक्षणा म्हणजेच लक्षार्थ होय. म्हणजे लक्षणा शक्तीच्या साह्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला लक्षार्थ असे म्हणतात. तर लक्षार्थाची उदाहरणं बघा काय. यात काही राम नाही. यात काही राम नाही. राम हा शब्द आलेला आहे. राम नाही याचा अर्थ काय. यात काही राम नाही म्हणजे ही कोणती ही गोष्ट उपयोगाची नाही असा दुसरा लक्षार्थ या वाक्यातून या ठिकाणी निघतो किंवा घेतला जातो. याला लक्षण असं म्हणतात. त्यानंतर बघा, त्याच्या डोळ्यातील पाणी आटले. म्हणजे विशिष्ट व्यक्तीला दुःख झालंय, पाणी आटले. शब्दशः अर्थ या ठिकाणी अभिप्रेत नाही, तर लक्षार्थ काय आहे. त्याच्या डोळ्यातील पाणी आटलं, त्याला इतकं दुःख झालं, खूप दुःख झालं असा अर्थ या ठिकाणी दुसरा अर्थ इथं अभिप्रेत आहे किंवा त्या संदर्भात दुसरा अर्थ इथं घेतला आहे किंवा अर्थ दुसरा सूचित केलेला आहे. त्यानंतर बघा, त्यावेळी माझी वाट लागली. वाट लागणे वाक्प्रचार बघा. शब्दशः अर्थ या ठिकाणी वाट हा नाही, तर वाट लागणे म्हणजे निभावणं लागणे असा त्याचा अर्थ आपल्याला म्हणजे दुसराच अर्थ इथं घेतलेला आहे. बघा, पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली. आता पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली. बांगडी या शब्दाचा वाच्यार्थ इथं अपेक्षित नाही, तर त्यातून काय, जे पानिपतचं युद्ध झालं त्यात असंख्य व्यक्ती, असंख्य सेनानी मारले गेले, त्यांची पत्नी विधवा झाली असा त्याचा अर्थ या ठिकाणी आहे. म्हणजे दुसराच अर्थ लक्षार्थ या ठिकाणी घेतला गेलेला आहे. त्यानंतर बघा, सूर्यास्ताला गेला. हे सुद्धा या ठिकाणी अस्ताला गेला, अस्ताला जाणे, यातूनही या ठिकाणी लक्षार्थच आपणाला दिसून येतो. अशा प्रकारची ही उदाहरणे या ठिकाणी सांगता येतील. आणि त्यानंतर बघा, आणखी एक उदाहरण सांगता येतील. मी पुलं वाचले. मी पुलं वाचले शब्दशः अर्थ या ठिकाणी घ्यायचा नाही, तर मी पु ल देशपांड्यांचं साहित्य वाचलं असा अर्थ या ठिकाणी लक्षार्थ अभिप्रेत आहे. किंवा मी खांडेकर वाचले, यामध्ये सुद्धा आपणाला लक्षार्थच इथं घ्यावा लागणार आहे. आणि लक्षार्थच म्हणजे काय की मी खांडेकर वाचले म्हणजे वि स खांडेकर वाचले, याचा लक्षार्थ काय, तर मी वि स खांडेकर यांचं काय केलं, यांचं साहित्य वाचलं, अभ्यासलं. ठीक आहे. तर पुढचा शेवटची शब्दशक्ती व्यंजना. तिसऱ्या उदाहरणातील माझ्या मना बन दगड या वाक्यातील बन दगड या शब्दसमूहाचा शब्दशः अर्थ घेतला तर भलताच अर्थ निघतो. मन घट्ट कर किंवा आघात सहन कर असा वेगळा सुसंगत अर्थ अधिक योग्य ठरतो. मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला व्यंजना असे म्हणतात. बघा, इथं तिसरं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे, माझ्या मना बन दगड. बघा, वाक्यातील बन दगड हा शब्दसमूह शब्दशः या ठिकाणी त्याचा अर्थ इथं घेतलेला नाही, तर त्यातून भलताच म्हणजे वेगळाच अर्थ या ठिकाणी निघतो. म्हणजे त्याचा वेगळाच अर्थ काय निघतो की मन घट्ट कर, आघात सहन कर असा वेगळाच त्याच्याशी सुसंगत अर्थ काय होतो, त्या वाक्यातून किंवा त्या शब्दातून काय होतो, अर्थ अधिक योग्य ठरतो. मूळ अर्थाला काय होते या ठिकाणी बाधा येते. बंदगड या शब्दाचा जो मूळ अर्थ आहे त्याला काय झालेली आहे, बाधा झालेली आहे. म्हणजे तो अर्थ तसाची तसा इथं घेतलेला नाहीये. मग त्याच्या बाधा या ठिकाणी न आणता काय केलेला आहे, वेगळा अर्थ या ठिकाणी घेतलेला आहे.
म्हणजे वेगळा अर्थ त्या शब्दातून व्यक्त झालेला आहे आणि असा वेगळा अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दाची जी शक्ती असते, करण्यासाठीची शब्दाची जी शक्ती असते तिला व्यंजना असं म्हटलं जातं. तर व्यंजना शक्तीची वैशिष्ट्ये आपण बघू. पहिलं वैशिष्ट्य आहे व्यंजना शक्तीचं, वेगळा अर्थ सूचित होतो. शब्दातून काय होतो, त्याच्या वाच्यार्थापेक्षा वेगळा अर्थ काय होत असतो, सूचित होत असतो. दुसरं वैशिष्ट्य, मूळ अर्थाला बाधा येत नाही. शब्दाचा जो मूळ अर्थ आहे त्याला काय होत नाही, बाधा येत नाही. तिसरा आकडा, तिसरं वैशिष्ट्य व्यंजनाचं, हा दुसरा सुसंगत अर्थ ही शक्ती वाचकांपर्यंत पोहोचवते. मूळ अर्थाला बाधा येत नाही, हा दुसरा सुसंगत अर्थ ही शक्ती वाचकांपर्यंत पोहोचवते. आणि शेवटचं चौथं वैशिष्ट्य आहे, व्यंजना शक्तीच्या साह्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला व्यंग्यार्थ असे म्हणतात. बघा, व्यंजना शक्तीच्या साह्याने प्रकट होणारा जो अर्थ असतो त्याला व्यंग्यार्थ असं म्हटलं जातं. तर बघा, व्यंग्यार्थाची काही गंमत आहे. तर बघा, सूर्य उगवला असे वाक्य उच्चारल्यानंतर सूर्योदय झाला, हा त्यातून वाच्यार्थ निघतो किंवा हा वाच्यार्थ त्यातून निघतो. सूर्योदय झाला, सकाळ झाली असे अर्थ जरी सकृत दर्शनी होत असले तरी व्यक्तिगणित याचा अर्थ वेगवेगळा सूचित होऊ शकतो. बघा, सूर्योदय झाला, सूर्य उगवला म्हणजे सूर्योदय झाला असा पण या ठिकाणी वाच्यार्थ त्याचा घेतलेला आहे. पण व्यक्तिगणित म्हणजे प्रत्येक व्यक्तीनुसार या वाक्याचा काय होत असतो, अर्थ वेगवेगळा सूचित होताना आपल्याला दिसतो. तर बघा, सूर्योदय झाला, वेगवेगळ्या व्यक्तींच्या दृष्टीनं त्याचा काय अर्थ वेगवेगळा तयार झालेला आहे. तर बघा, काही व्यक्तींची झोपेतून उठण्याची वेळ झाली, काहींची झाडलोट करण्याची वेळ झाली, धार्मिक व्यक्तींची प्रार्थनेची वेळ झाली, मुलांची अंघोळीची वेळ झाली. असं एका वाक्यातून काय सुचवलं जातं इथं, की वेगळा अर्थ या ठिकाणी सूचित हा होत असतो. मग अशा शब्दशक्तीला व्यंजना शब्दशक्ती असं म्हटलं जातं. तर बघा, व्यंजना शक्ती काय आहे, तिची उदाहरणं बघा. त्याने राम म्हटले. राम म्हटले म्हणजे काय, की यातून वेगळाच अर्थ सूचित झालेला आहे. राम म्हटलं, शब्द हा वाच्यार्थ या ठिकाणी राम म्हटले म्हणजे काय, त्याने या जगाचा निरोप घेतला म्हणजे त्याचा मृत्यू झाला असा अर्थ वेगळाच या वाक्यातून या ठिकाणी तयार होतो किंवा घेतला जातो. पुढे, लात मारेन तिथे पाणी काढेन. पुढचं उदाहरण, आपणच आपली वाट निर्माण करावी. अखेर येते निरोप घेऊन निवांत मार्गात ते कंकण, त्याच्या जीवनाचा सूर्य अस्ताला गेला. अशा प्रकारची व्यंजनाची या ठिकाणी उदाहरणं आपल्याला सांगता येतील. आणखीन व्यंजनाची उदाहरण, निवडणुका आल्या की कावळ्यांची कावकाव सुरू होते. असे उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील. अशा प्रकारे या 3 शब्दशक्ती आपण अभ्यासल्या, त्यांचे वैशिष्ट्ये आपण अभ्यासले. आता पुढचा घटक आहे शब्दशक्तींची गरज. शब्दशक्तीची गरज का आहे, तर बघा, ललित वाङ्मयात पहिला आकडा, ललित वाङ्मयात अनुभवाचे दर्शन घडवण्यासाठी.
दुसरी शब्दशक्तीची गरज. शब्दांचा कोश प्रमाण मानला असला तरी ललित लेखनात शब्द केवळ ज्ञान देण्यासाठी नसून कवींचा लेखकांचा अनुभव सांगण्यासाठी असतात. तिसरी गरज, लेखक कवी यांना शब्दांच्या पलीकडचा भाव व्यक्त करण्यासाठी. चौथा आकडा, मूळ भावार्थाशी संलग्न अर्थ व्यक्त करण्यासाठी. पाचवी गरज, लेखकांच्या व कवींच्या भावछटा व्यक्त करण्यासाठी. आणि पाचवी शब्दशक्तीची गरज, काव्यात व्यंगार्थामुळे सूचकता व अधिक परिणामकारकता साधण्यासाठी ही शब्दशक्तीची गरज पडते. तर विद्यार्थी मित्रांनो, यातली जी काही उदाहरणे आहेत आणि जी काही कृती दिलेली आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण सविस्तर बघणार आहोत. तर आज या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.